मित्रांनो नमस्कार. तुरीची कटिंग चालू आहे. आज आपली 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण तुरीची कटिंग करतो आहे. ही आहे बूस्टर BDN 716 बूस्टर कंपनीचं हे वाहन आहे. याच्या मधोमध आपण जोडवळ लावलेली आहे आणि मधातच आपण एका बरोबर दोन्ही साईडनी टोकन यंत्रणेत सोयाबीन लावलेली आहे. तर सोयाबीन हे आपल्या घरचीच आहे. बीज प्रक्रिया करून हे सोयाबीन लावलेली आहे. त्याच्यानंतर याच्यात तण झालं होतं बरंच, तर याच्यात आपण तणनाशक मारलेलं आहे. तर तणनाशक याच्यात पहिले ओडिसी मारलं होतं. ओडिसीनी काही असा जास्त असा फरक जाणवला नाही पाऊस नसल्यामुळे. त्याच्यानंतर आपण ग्लायसिल मारलेलं आहे. डायरेक्टमध्ये ग्लायसिल सोयाबीनमध्येही मारलं आणि तुरीमध्येही ग्लायसिल मारलं. तर अशा प्रकारे आपला हा प्लॉट आहे. तर मधातून आपण असं ग्लायसिल चालवलं, साईडनी ग्लायसिल चालवलं तर कमी प्रमाणात तण आहे, जास्त तण नाही आहे. डवऱ्याचा फेर वगैरे अजून काहीच झाला नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली तूर आहे. आता तुरीची कटिंग सुरू आहे. बॅटरी ऑपरेटेड पंपनी आपण हे मशीन जॉईन करून तुरीची कटिंग करतो आहे. तुरीची मशीन दाखवतो कटिंग करण्याची. एक मिनटं मशीन दाखवते. बघू शकता तुम्ही 800 रुपयाची मशीन होती मी जेव्हा घेतली तेव्हा. हाय स्पीड ब्लेड आहे. ते व्हिडिओमध्ये असं दिसून राहिलं तुम्हाला. हे जे ब्लेड आहे ते असं आहे, सिंगल ब्लेड आहे आणि हाय स्पीड ब्लेड आहे. मोटर पण मोठी आहे. हे अशा प्रकारे हे पूर्ण मशीन आहे. छान अशी कटिंग या मशीनद्वारे होते. तर आता कटिंग करणं सुरू आहे. याच्यानंतर आपण 2 दिवसांनी, जर आता ऊन पडलं तर ठीक, जर ऊन नाही पडलं तर आपण 2 दिवसांनी याच्यावर बुरशीनाशकाची फवारणी घेणार आहोत मित्रांनो. आणि एकदम साधंवालं म्हणजे साफ बुरशीनाशक आपण याच्यावर वापरणार आहोत. त्याच्यासोबतच अळीचं औषध आपण इमामॅक्टिन घेणार आहोत याच्यातच. आणि जर काही वाटलंच तर मग एखादं टॉनिक वगैरे आपण याच्यात फुटव्यासाठी घेऊन घेऊया. तर अशा प्रकारे आपलं तुरीचं नियोजन राहील. तर हे बघू शकता असा आपला पूर्ण प्लॉट आहे जोडवळ पद्धतीने. आणि समोर तिकडे 1-1 तास लावला आपण. 1 तास सोयाबीन, 1 तास तूर, 1 तास सोयाबीन असं लावला आहे. इथं 2 तास तूर आहे, मधात सोयाबीन आहे, परत मग 2 तास तूर आहे. या पद्धतीने आपण याचं नियोजन केलेलं आहे. साईडला बघू शकता तुम्ही हे आपलं कापूसचं पीक आहे. त्याच्यातही आज फवारा मारला आहे आपण. त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता तुम्ही चॅनलवरती जाऊन. आणि ठीक आहे, धन्यवाद मित्र.